म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मध्यंतरी मी एका सेमिनारला गेलो होतो. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचं ते सेमिनार होतं आणि तिथे एक छोटासा प्रश्न उत्तरं आपले अनुभव वगैरे असा तो कार्यक्रम होता. तर तेच मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो की आपले घरचे म्हणतात म्हणून अशा एखाद्या क्षेत्राकडे वळणं किंवा आपल्याला आवड आहे म्हणून तिकडे जाणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे नाही का. तर असं हे जे क्षेत्र आहे आता हॉटेल मॅनेजमेंटचं तसंच बरेच इतरही क्षेत्र आता मुलांसाठी खुले झालेले आहेत. पण सगळ्यात मोठा रोल जो असतो तो पालकांचा असतो. तुम्हाला खरं सांगतो की मी आज तुमच्यासमोर शेफ म्हणून जो उभा आहे तो फक्त केवळ माझ्या वडिलांमुळे. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, मला काहीतरी वेगळं करायचं होतं, मला कुकिंगमध्ये आवड पण होती आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. ते मला सरळ म्हणायचे की तुला जे वाटतं ते कर, फक्त मनापासून कर बस. तर तिथे पण असे बरेच स्टुडंट्स आले होते ज्यांना शेफ बनायचं होतं, जनरल मॅनेजर बनायचं होतं. असे बरेच मला होतकरू स्टुडंट्स दिसले तिथे. त्याचपैकी एकाने मला एक प्रश्न विचारला. मला त्याने विचारलं की शेफ तुम्ही नेहमी किचनमध्ये वेगवेगळ्या डिशेस करता पण तुम्हाला कधी कंटाळा येत नाही का स्वतःच्याच हाताने केलेल्या डिशेस खायचा. मी म्हटलं प्रश्न एकदम बरोबर आहे. येतो कंटाळा कधी कधी. तेच मसालेदार खाऊन कधी कधी आपल्या आणि स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळा येतो कधीतरी. पण अशा वेळी माझी जी शेफ मंडळी आहेत ना ती त्यांच्या घरची एखादी स्पेशालिटी करून एखादी डाळ एखादी भाजी करून देतात किंवा एखादा सॅलड करून देतात आणि मग सगळं ओके असतं. पण एक मात्र गोष्ट आहे की माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक मला नेहमीच आवडतो. काही जरी तिने केलं तर ते मी चवीनेच खातो, मजा येते. आणि हीच गोष्ट मी मुलांना सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही घरी आहात तोपर्यंत आईच्या हातचा स्वयंपाक आनंदाने खा, चवीने खा. कारण की एकदा घर सुटलं की मग त्या सगळ्या गोष्टींची आणि त्या पदार्थांची किंमत आपल्याला कळते. असो चला मंडळी आजच्या रेसिपीज सुरुवात करूया. आपल्या बाकी गप्पा गोष्टी आपण किचनमध्ये करणारच आहोत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. लेट्स गो टू किचन. आजची आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे सब्ज का कोरमा. एकदम शाही आणि मस्त रेसिपी आहे आणि याचा रंग पण साधारणपणे पिवळा रंग असणार आहे याच्यावर. आणि भाज्या आपण त्यात वेगवेगळ्या वापरतो आहे. कलरफुल आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. अर्थात थोडासा त्याच्यामध्ये आपण बदामाची पेस्ट वगैरे टाकतो आहे. थोडीशी रिच आहे ती रेसिपी पण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला त्याच्यातल्या कॅलरीज त्या कमी जास्ती आपल्याला करता आहेत. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे आपण इथे वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत. त्याच्यामध्ये मी फ्लावर घेतलेलं आहे, मटर आहे, त्याचबरोबर इथे मी फरसबी घेतलेली आहे, गाजर आहेत, या भाज्या आहेत. त्याचबरोबर बदामाची पेस्ट ठेवलेली आहे. नंतर कांदा घेतला आहे मी इथे. नंतर गरम मसाल्यामध्ये आपण वेलची घेतो आहे, दालचिनी आणि तेजपान आहे. त्याचबरोबर फेटून घेतलेलं दही आहे, कोथिंबीर आहे. नंतर इथे आपण गुलाब पाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर जावित्री पूड आहे, केशर दुधामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. नंतर धणेपूड आहे, आलं लसणाची पेस्ट, तिखट, गरम मसाला आणि मीठ. सगळ्यात आधी आपण काम करूया. पॅन गरम करायला ठेवतो आहे. कधी कधी याच्यात तूपही वापरतात, घी. तर मी इथे पण तेल वापरणार आहे. याच्यात आपण हे जे गरम मसाला आहे, वेलची वगैरे आहे आणि तेजपान, त्याचबरोबर दालचिनी एक. नॉनव्हेज प्रेमींसाठी सांगतो अशाच प्रकारचा कुर्मा मटन बरोबर खूप मस्त लागतो. मटणाचा कुर्मा खूप मस्त होतो या बदामाची पेस्ट वगैरे टाकून. त्याच्यामध्ये
अशाच पद्धतीचं त्याची कृती आहे. फक्त त्याला फक्त मॅरिनेट करून घ्यायचं आहे, थोडंसं आलं लसूण वगैरे याच्यात मॅरिनेट करून. नंतर बाकी आपण जशी ग्रेव्ही बनवतो त्या हिशोबाने त्याची पण कृती करायची आहे आपल्याला. खूप मस्त लागतो तो पण कोरमा. हा, वेलचीचा दालचिनीचा जो तळल्यानंतर त्याचा जो वास सुटतो तो सुटलेला आहे मस्त. आणि आता याच्यात जाणार आहे कांदा. कांद्याला मी व्यवस्थित परतून घेतोय. साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे आपण चिरून याच्यात टाकलेले आहेत. आता याच्यात जाणार आहे आलं लसणाची पेस्ट. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे मी. आणि या पेस्टला पण थोडंसं परतून घेतोय. बस याला परतायला 1-2 मिनटं लागतील आणखीन. ती शाही रेसिपी आहे. आता जे माझ्याकडे मसाले आहेत ते मी याच्यात टाकून घेणार आहे. याच्यात टाकला आहे गरम मसाला, लाल मिरचीची पूड, त्याचबरोबर जावित्री. याच्यामुळे त्याचा एक खास स्वाद येतो. आणि आता याच्यात जाणार आहे बदामाची पेस्ट टाकतोय. तीन ते 4 चमचे आपण बदामाची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्याला मसाल्याबरोबरच शिजवून घेतोय, थोडंसं परतून घेतोय. याच्यात जाईल आता धण्याची पूड. बस आता याच्यात टाकतोय थोडं पाणी. बघा रंग पण छान आलेला आहे. आणि दही टाकल्यानंतर त्याचा रंग आणखीन लाईट होणार आहे. आता इथे भाज्या ज्याच्यामध्ये आपण वाफवलेल्या आहेत किंवा उकडलेल्या आहेत ते पाणी पण थोडंसं असेल ते वापरलं तरी पण याच्यात चालेल. म्हणजे सगळे न्यूट्रिएंट्स जे असतील ते पुन्हा भाजीमध्ये येतील. आता या भांड्याला थोडंसं बाजूला घेऊन नंतर आपण याच्यात दही टाकणार आहोत. याला मिक्स करून घेतोय. आणि आता मंद आचेवरती याला आपण उकळी येऊ देऊया. आणि आता याच्यात जाणार आहे केशराचं दूध. एक 10 मिनटं याला उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकायच्या आहेत. बस आता आपण काम करूया, याच्यामध्ये टाकूया भाज्या. वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी याच्यात टाकतोय. चारही भाज्या मी टाकून घेतल्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जाणार आहे मीठ, कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी अजून एक 4-5 मिनटं उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यात टाकणार आहे आपण रोज वॉटर टाकणार आहोत. गुलाब पाणी फक्त थोडंसं शिडकायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे. सोबत नान असेल, पराठा असेल किंवा भात असेल तरी पण चालेल, स्टीम राईस. मी हे करून घेतो, सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सब्स का कोरमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला फ्लॉवर, हिरवा वाटाणा, चिरलेली फरसबी, वाफवून चिरलेलं गाजर, बदामाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, खडा मसाला, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, गुलाब पाणी, जायपत्री पूड, धणे पूड, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि दुधात भिजवलेलं केशर.
कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला आणि कांदा घालून परतून घ्यावा. त्यानंतर 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, जायपत्री पूड, बदामाची पेस्ट, धणे पूड आणि पाणी घालून कढई बाजूला घेऊन दही आणि केशर घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये वाफवलेला फ्लॉवर, वाटाणा, गाजर, फरसबी, मीठ, कोथिंबीर आणि गुलाब पाणी घालून पुन्हा एक उकळी काढून डिश सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत एक सॅलडचा प्रकार करणार आहोत. आपण बार्लीचं सॅलड करणार आहे. म्हणजे जऊ जे मिळतं ना, जऊ बाजारात रेडीमेड छोटे दाणे असतात त्याच्यापासून म्हणजे बार्लीपासून आपण एक सॅलड तयार करणार आहोत. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे होल व्हीट पिझ्झा बेस घेतलेला आहे. नंतर इथे एक रंगीत डोबळी मिरची आहे, कांदा, टोमॅटो आहे, आईसबर्ग लेट्यूस आहे. नंतर इथे आपण घेतलेले आहेत बीन्स स्प्राउट्स घेतले आहेत. नंतर बार्ली म्हणजे जऊ उकडून घेतलेली आहे, त्याचे हे घेतले त्याचे दाणे. त्याचबरोबर इथे लिंबाचा रस आहे. नंतर फ्लेक्सीड्स म्हणजेच आपण ज्याला जवस म्हणतो ते घेतलेली आहे. ऑलिव्ह ऑइल आहे, मिक्स हर्ब्स आहेत. नंतर मोहरीची पूड आहे, लसूण आहे, इथे मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स आहे आणि साखर आहे. आता हे सॅलड करण्याचं कारण काय? अहो, बार्ली ही खूपच पौष्टिक अशी गोष्ट आहे, ती सहसा खाण्यामध्ये येत नाही. तर आज जे सॅलड करतो आहे आपण बार्लीचं, त्याला मी आता साधारणपणे 1 ते 1.5 तास बार्ली भिजवून ठेवली होती. त्याच्यानंतर त्याला आपण उकळून घेतलेलं आहे. साधारणपणे 25 ते 30 मिनटं त्याला उकळायला लागतात. ते व्यवस्थित ती शिजली पाहिजे आणि शिजताना थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे. मी एक काम करतोय, पहिले आपण याला बेकिंग करायचं आहे, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. त्या दृष्टीने पहिले बेकिंगला हा पिझ्झा बेस टाकून देऊ, नंतर सॅलड तयार करू. लसूण घेतलं आहे, चिली फ्लेक्स आहेत, त्याचबरोबर ह्याच्यात मी घेतोय हर्ब्स. आता हे हर्ब्स म्हणजे काय काय आहेत? याच्यामध्ये बेझिल आहे, ऑरेगॅनो आहे, थाईम आहे, असे 3-4 प्रकारचे मिक्स हर्ब्स. हे रेडीमेड जे बॉटल आहे ते मिक्स हर्ब्सची, ती मी इथे वापरतोय. तर मिक्स हर्ब्स नसतील आपल्याकडे तर फक्त ऑरेगॅनो असेल किंवा नुसती बेझिल असेल तर ती वापरली तरी पण चालेल. म्हणजे फक्त कुठलेही जे हर्ब्स असेल ते कुठलं तरी याच्यामध्ये टाकायचं आहे, त्याच्यामुळे याचं फ्लेवर खूप छान येईल. याच्यात मी टाकणार आहे ऑलिव्ह ऑइल, थोडं मीठ, आता जो इटालियन प्रकार असतो तिथे एक ब्रेड बनवतात फोकासिया, तो असा थोडा स्पॉन्जी असतो. त्याच्यावरती सनड्राईड टोमॅटो, ऑलिव्ह्स आणि अशा प्रकारचं ऑलिव्ह ऑइल म्हणजे कधी कधी लसूण पण त्यात टाकतात. तर त्याच प्रकारचं मी थोडंसं त्या पद्धतीचं हे काहीतरी करतोय, पण अतिशय सोप्या पद्धतीने. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, त्याच्यामुळे मी पिझ्झा बेस वापरून तो ब्रेड तयार करतोय. जर याच्यात ताजं बेझिल असेल तर बेसिलची पानं पण मस्त लागतात. याला आपल्याला साधारणपणे 10 ते 12 मिनटं बेक करायचं आहे. थोडासा असा खरपूस मस्त असं ब्राउनिश रंग आला पाहिजे. मी याला बेकिंगला टाकतोय 180 डिग्रीजवर. साधारणपणे 10-12 मिनटं याला लागतील. चला, आपला जो पिझ्झा बेस आहे तो पण बेक होतोय आणि बाकीची कृती पण आपल्याला करायची आहे. गार्लिक ब्रेड देणार आहोत सॅलडसाठी. आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत. हा आतला जो पांढरा भाग आहे थोडासा तो काढून घेतोय. याला आपण चिरून घेतोय आणि टोमॅटो, कांदा पण आपण चिरून घेणार आहोत. याच्या फक्त मी बिया काढून टाकतोय. जर ऑलिव्ह्ज वगैरे असतील, आजकाल ते पिकल ॲलॅपेनो चिलीज पण मस्त मिळतात, त्या पण आपल्याला असतील तर त्या टाकता येतील याच्यामध्ये. ऑलिव्ह्ज, ब्लॅक ऑलिव्ह्ज पण छान लागतील. स्प्राउट्स टाकतोय मी, एक अर्धी वाटी स्प्राउट्स आहे आणि अर्धी वाटी आपण याच्यात टाकतोय जऊ.
त्याचबरोबर आईसबर्ग लेट्यूस तोडून टाकतोय मी याच्यात. हाताने तोडून टाकल्यानंतर ते लवकर काळं पडत नाही, त्या दृष्टीने हाताने तोडतोय. त्याच्यामध्ये आपण एक काम करूया, या रिंग्स आहेत कांद्याच्या, अनियन रिंग्स थोड्याशा आपण पाण्यातनं धुवून घेऊया. म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे कांद्याचा तो कमी होईल आणि रिंग्स पण क्रिस्पी होतील छान. आणि धुतल्यानंतर याला आपल्याला याच्यात टाकायचे आहेत. चला, आपली बाकीची तयारी झालेली आहे. आता बनवायचं आहे आपल्याला ड्रेसिंग. मला असं वाटतं आपण जो बेकिंगसाठी पिझ्झा टाकलेला आहे तो झाला असणार आहे. आहा, मस्त रंग आलेला आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल त्याच्यामध्ये पूर्ण ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि लसूण वगैरे पण छान रंग आलेला आहे. याला फक्त मी आता कट करून सॅलेड बरोबर सर्व करणार आहे. आहा, मजा येणार आहे सॅलेड खाताना. इथे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी काही या गोष्टी टाकतोय. मोहरीची पूड टाकतोय, हे मगाशी घेतलेले हर्ब्स थोडेसे टाकतोय, चिली फ्लेक्स, याच्यात जाणार आहे थोडं मीठ, त्याचबरोबर थोडी साखर. आणि आता याच्यात टाकू आपण 1-2 चमचे, 2-2.5 चमचे ऑलिव्ह ऑइल. आणि हे जे जवसाचे दाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि भाजताना किंचित याच्यात मीठ टाकलेलं आहे. हे भाजलेले दाणे याच्यात टाकणार आहे सॅलेडमध्ये आपल्या. आणि याच्यात जाणार आहे हे ड्रेसिंग. आहा, आणि ड्रेसिंग टाकल्यानंतर आपल्याला याला फक्त मिक्स करायचं आहे. मंडळी, हे सॅलेड पण तयार आहे आणि आपली जी ब्रेड आहे ती पण तयार आहे. याचे मी तुकडे कट करणार आहे आणि सॅलेडसोबत सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बार्ली सॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: होल व्हीट पिझ्झा बेस, लाल सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, आईसबर्ग लेट्यूस, मोड आलेले मूग, भिजवून उकडलेली बार्ली, लिंबाचा रस, जवस, ऑलिव्ह ऑइल, मिक्स हर्ब्स, मोहरीची पूड, चिरलेला लसूण, मीठ, चिली फ्लेक्स आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. होल व्हीट पिझ्झा बेस बेकिंग ट्रे मध्ये ठेवून त्यावर लसणाचं मिश्रण पसरवून 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावं. सॅलडसाठी बाउलमध्ये लाल सिमला मिरचीचे काप, टोमॅटो, मोड आलेले मूग, अर्धी वाटी बार्ली, आईसबर्ग लेट्यूस आणि कांद्याचे काप घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावं. ड्रेसिंगसाठी बाउलमध्ये लिंबाचा रस, मोहरीची पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ, साखर आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून नीट मिसळून घ्यावं. भाजलेले जवसाचे दाणे आणि तयार ड्रेसिंग सॅलडवर घालून नीट एकत्र करून घ्यावं. बेक्ड पिझ्झा ब्रेड बरोबर सॅलड सर्व्ह करावं. रेसिपीज मस्त दिसत आहेत, पण खाल्ल्याशिवाय कळणार नाही त्याची चव कशी येते. खातो आणि तुम्हाला सांगतो कसे झालेत. कोरम्याची जी चव आहे ती एकदम क्रीमी आहे. त्याला आपण जो मसाला टाकला आहे, गरम मसाला जो आपण टाकला सुरुवातीला, तो त्याचा फ्लेवर मस्त आलेला आहे. जावित्रीमुळे त्याला मजा येते. त्याचबरोबर म्हणजे जावित्री आणि गरम मसाल्याचा त्याला फ्लेवर आलेलाच आहे. त्याचबरोबर दह्याचा किंचित आंबटपणा आहे आणि क्रीमी असं त्याचं टेक्स्चर आहे आणि टेस्ट आहे. आणि खूप जास्ती असे ओव्हर पॉवरिंग पण कुठल्या चवी नाही आहेत. एकंदर चव मस्त लागते. आता बघूया आपलं जे सॅलेड आहे ते कसं झालेलं आहे. वा, सॅलेड बार्लीला आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे, स्प्राउट्स आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, या सगळ्या गोष्टी याला त्या ड्रेसिंगमुळे खूप मस्त चव आलेली आहे. त्याच्यात थोडासा किंचित तिखटपणा आहे, चिली फ्लेक्स टाकलेत आपण, हर्ब्स आहेत आणि त्याचबरोबर आपण जे फ्लेक्सिड्स टाकलेले आहेत म्हणजे आपण जवस जे भाजून टाकलेले आहेत त्याच्यामुळे एक
अशी क्रंची नटी अशी त्याला चव आलेली आहे. ऑलिव्ह ऑइल आणि ते ड्रेसिंग आहे लेमन, ते मस्त झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ते गार्लिक ब्रेड जो केला आहे ना, तो एकदम क्रिस्पी आणि मस्त झालेला आहे. आणि खाताना पूर्ण ते ब्राऊन झालेलं, एकदम तांबूस रंग आलेलं जे लसूण दाताखाली लागतंय आणि त्याच्यामुळे खूप चव वाढते. आजच्या रेसिपीज एकदम मस्त कलरफुल आणि एकदम चविष्ट अशा रेसिपीज आहेत. पण याची खरी चव कशी आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला या रेसिपी केल्या पाहिजेत आणि स्वतः खाऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मला खात्री आहे तुम्ही आज या रेसिपी नक्की करून बघणार. या रेसिपी केल्यानंतर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. चला मंडळी, आता पुढच्या एपिसोडच्या तयारीला लागायचं आहे मला. पुढे जो एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी इंटरेस्टिंग झालं पाहिजे की नाही, ते आपण करणारच आहोत. होईल आपली भेट पुढच्या भागामध्ये. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे.